नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DJ स्वॅपी व्लॉग्स. आणि आजचा व्लॉग आम्हाला आली म्हणून चालू झाला, नाही तर आजचा व्लॉग चालू झाला नसता. कारण आम्ही निघालोय आणि बऱ्याच पुढं आलोय आणि मला जोराशी आली म्हणून व्लॉग चालू झाला, नाही तर आजचा व्लॉग मला वाटतं डायरेक्ट शोवरती गेल्यावरच चालू होणार होता. कारण आपला कार्यकर्ता गाडी थांबवायलाच तयार नव्हता, नॉन स्टॉप चाललाय. अरे थांबव. फायनली आपला व्लॉग सुरू झालेला आहे. तर पहिल्यांदा लाईक करून घ्या, ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल. बऱ्याच दिवसापासून कॉन्टेंट येत नाही, तर आता कॉन्टेंट यायला चालू झालेलं आहे. माझ्यासोबत DJ रॉक्स आहे. आम्ही आत्ता चाललो आहे शोसाठी आणि शो आहे ग्रँड ओपनिंगचा. आरपी कॅबिनेटचा हुकमी एक्का शेट 77+ या साऊंडच्या ग्रँड ओपनिंगसाठी आम्ही चाललो आहे आता कोगनोळीला. आणि कुठंतरी आहे आम्ही आता, कुठं काही कळण, पण इथं क्रिकेटचं एक जबरदस्त असं आम्हाला ग्राउंड बघायला भेटलं. म्हटल्यावरती म्हणजे जरा सुसू आले, सुसू पण करून घेऊया, ग्राउंड पण बघूया. ग्राउंड आवडलं म्हणजे हरभजन सिंगची बॉलिंग टाकूया. इसको बोलते हरभजन सिंग. चला जाऊया पुढे, जाऊन आपण कुठेतरी भेटूया. आता कसं आहे, मेन काय असते, ब्लॉगची सुरुवात झाली, बाकी पुढे ब्लॉग शूट होईल. चला. आणि या ठिकाणी वाघ साप हो, आणि या ठिकाणी आत्ताच विकेट पडलेले आहे, त्यामुळे खेळाडू वरती आलेले आहेत ग्राउंडच्या बाहेर स्टेडियमच्या. आता जाऊन ते चेंजिंग रूम मध्ये जाऊन ते या ठिकाणी कपडे चेंज. आणि ही पाठीमागं आमची चेंजिंग रूम. आज पण DJ रॉक्सी यांची, तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल तर, DJ रॉक्सी यांची आज पण आम्ही कार घेऊन आलेलो आहे. आम्ही टॉस केला पहिल्यांदा कुठली घ्यायची, आणि टॉस मध्ये हिचं नाव आलं, म्हणजे घेऊन आलो. चला. स्वतः मला गाडी चालवताना पळतय बस गाडीत बस. मी माझ्या काळजावर दगड ठेवून शेजारच्या सीटवर बसतोय. खरं कसं आहे, सध्या मी जरा आळसाटलेल्या कंडिशनमध्ये आहे, मला गाडी चालवायची इच्छा होत नाही, म्हणून मी साईडला बसतोय. पण या ठिकाणी इच्छा होत नाही म्हणजे दगड ठेवायला लागला पहिला माणूस. पण काय करायचं, ऑप्शन नाही. माणूस आहे गाडी चालवणारा व्यवस्थित. जरासं कधी लईच घासून मारतो, पण ठीक आहे, ऍडजस्टमेंट करून घेऊ आपण. घासायची सवय. चलो भावानो, इकडे बघू शकता शोरूम, आणि इकडं हत्यार आहे. आणि काय म्हणतोय, कोटेशन काढून येऊया का म्हणजे. रॉक्सी म्हणतोय कोटेशन काढून या. तुरलाची माणसं साधी भोळी, तासगावच्या यात्रा आली, तासगावच्या माणसांची टोळी आली. आणि आमच्या गावची यात्रा आलेली आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची भावानो. सुरुवातची होती ब्लॉगची, तिथं ते आम्ही आता फुटेज चेक करत होतो. भावानो मी एवढा त्यामध्ये काळा दिसायला लागले, पण तुम्हाला खरं सांगतो, सिरियसली विश्वास ठेवा माझ्यावरती, एवढा काळा मी नाही भावानो, मी गोरा आहे. पण मला माहित नाही त्या व्हिडिओमध्ये मी कसा काय एवढा काळा दिसतोय. मला वाटतं सूर्याची किरण माझ्यावर पडली. कसं आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, चंद्राला दुसऱ्याचा प्रकाश असतो. म्हणजे मी असं ऐकलं कुठेतरी, खरं का खोटं तुम्ही सांगा कमेंटमध्ये. पण तर मला पण तसंच आहे, मला स्वतःचा प्रकाश नाही, पण मी चंद्र आहे, मी सुंदर एकदम गोरा आहे. पण काय होतंय, कधी चंद्राला ग्रहण लागतंय, त्याच्यामुळे चंद्र काळा पडतोय, असा विषय. बाकी काही सुद्धा माझं म्हणणं नाही. आणि आता मी DJ रॉक्स यांच्याकडे कॅमेरा फिरवत नाही, कारण त्यांच्याकडे जर कॅमेरा फिरवला तर त्या चंद्राला लय मोठं ग्रहण लागलंय, कारण तिकडनं सूर्य उलटा की इकडे किरण फेकायला लागलाय, त्यामुळे तो लयच काळा दिसायला लागलाय. आणि आपल्या या ठिकाणी गाडीचा डॅशबोर्ड बघू शकता, किती क्लीन, नीट आणि सुंदर असा आहे. फक्त इथं कोणीतरी कागद टाकलाय बघा, त्याच्यावरती आमचं चर्चासत्र झालं, पण असं काय विषय नाही. आणि हे जे आहे ना, याचा भावनो ओव्हर वास येत नाही, तेवढाच येतो, हलवलं की फक्त तेवढा वास येतो, बाकी जास्त वास येत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणणं बरोबर आहे तुमचं, आम्हाला पण तुमचं म्हणणं पटते कुठतरी. संपला विषय. आमच्या बाटलीसारखा वास येत नाही याचा. काय बाटली डेंजर आहे, बाटलीचा तोड नाही. ती बाटली आम्ही आणलेली आहे, त्या बाटलीचा वास जास्त येतोय त्याचं कारण ती बाटली आम्ही आणलेली आहे आणि ह्यांनी आणलेली आहे, त्यामुळे ह्याचा वास त्यांना कमी येतोय, असा विषय. ह्यांनी आणलेलं सगळं बरोबर असते, आम्ही आणलेलं सगळं चुकलेलं असते, गणलेलं असते सगळं, असा विषय आहे. ग्रहण लागलेलं असते आम्ही आणलेल्या गोष्टी. बघूया पुढे जाऊन. आता जरासं आम्ही पोचायला आलोय, जवळ आलोय इथून. आता मला वाटतं एक 20 किलोमीटर राहिला असेल. लवकर आम्ही पोहोचणार आहे, पण थोडंसं खायचं आहे मला, कारण आज उपवास आहे माझा आणि मला थोडीशी भूक लागल्यासारखं झाले. उपवासाचं काहीतरी खाल्लं पाहिजे, त्यासाठी कॅफे शोधायचं चालू आहे. बघूया काय भेटतंय का. हे काय बरोबर नाही शिवाय भावनो. आता आम्ही आलेलो आहे कागलमध्ये आणि इथे एक छानशी सुंदरची खाऊ गल्ली आहे.
जी एकदम चाळीसारखी दिसली मला एकदम, म्हणजे जशी चाळ असते त्याच्या टाईपमध्ये, पण भारी जोरात आहे. इथं काय भेटते का बघूया खायला आपल्याला. भावानो आमचं जबरदस्त लेवलला शोधकाम चालू आहे, पण उपवासाचं कुठंच काय भेटत झाले. इथं गेलो इथं पण काय उपवासाचं नाही. आता पुढं कुठेतरी जातो बघूया. इथं कागलमध्ये कॅफे असण्याची शक्यता आहे, पण कुठं आहे काय कळत झाले. शोधकाम चालू आहे. बिजोरक्षी गाडी वळवून यायला लागली, तोपर्यंत मी जरा चालतो, म्हणजे जरा लेवल कमी होईल. हे बघू शकता चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो आणि द मून इथे बघू शकता. शेवटी आम्ही चंद्राकडे जागेलो आहे, मूनवर जागेलो आहे. इथं जरा काय मिळते का बघूया. फायनली आम्ही चंद्रावरती येऊन बसलेलो आहे भावानो, आणि आम्हाला मिळालेलं आहे आत्ता उपवासाचं मिळालेलं आहे. एवढं सगळं जग फिरून आलो आणि मग आम्हाला फ्राईज भेटलेले आहे. फ्राईज खातो आणि डीजे रॉक्सी खाणार आहेत रोल. रोल. शेवटी गाडी रोलवरच फिरून आली. चांगला ॲम्बियन्स बघू शकता. थोडासा थांबा. टिंग 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 टिंग. भावांनो माझी ऑर्डर आलेली आहे, मी फ्राईज खात आहे. यांची ऑर्डर जेव्हा येतील तेव्हा त्यांचं ते बघतील, कारण मला लागलेली आहे. आज माझा उपवास आहे म्हणून माझ्याकडे असली नाटकी चाललेली. बर असं दे, चालू दे चालू दे. आलेले आहे सरांची ऑर्डर फायनली आलेली आहे. खाऊन घ्या खाऊन घ्या. आणि ते केस कपाळावरून जरा केस वर घ्यायची, म्हणजे चेहरा दिसेल तुमचा. हे कोणची स्टाईल आहे? ही आपण का स्टाईल आहे? भावानो खाऊन वगैरे झालेला आहे. चला घ्या निघूया. जाऊया पुढं. आता पोचेल आम्ही 10 मिनिटामध्ये पोचेल, 5 ते 10 मिनिटामध्ये. मग मजा करू. काय झालं बोल की आता. काय नाही, नाही नाही आता बोल, मला ऐकायचं. पण मला काही बोलायचं नाही. नाही 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 नाही. ह्याच्या केसाबद्दल भाऊन आम्ही थोडीशी चर्चा, जाती. ह्याच्या केसाबद्दल आम्ही थोडीशी चर्चा करत होतो. पण आता ती चर्चा आम्ही थांबवलेली आहे, कारण कॅमेरा चालू झालाय. कॅमेरा चालू झाला की जागेवर स्टॉप होतो गडी. आता काय बोलू शकत नाही देव. ऐसी बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. होय काय? राज की बातें होती है सब. पण काय पण म्हणा, केस ओढून काय होत नसते, लक्षात ठेवा. आठवलं का? आठवलं. जाऊ दे, विषय सोडून द्या. घेतला विषय तिथं. घेतला विषय तिथं नाही काय. छोटे लोक छोटी केसे. नाही नाही तसं नाही. छोटे लोक छोटे विचार. भावांनो लोकेशन वरती पोहोचलेलो आहे. इकडे तुम्ही सेटअप बघू शकता. लेझर आहेत का नाही मला काय माहित नाही, पण आम्ही फायनली लोकेशन वरती पोहोचलेलो आहे. शोला थोडासा लेट झालेला आहे, पण ठीक आहे, काही सुद्धा विषय नाही. आता डायरेक्ट जाऊया साऊंड जवळ. Yes, chicken. One, two, especially mic testing here. Once again, one more time. Yeah, thank you so much, all of you, for coming here. This is brand setup. The most powerful RP Cabinet Solapur. One of the best sound. 677 plus here. Mastermind owner Ajay Shetkulekar. One and only myself, DJ Swappy. जिंदगी के हर नाटक में एक होता है नायक और एक होता है खलनायक. नायक नहीं दुखदायक हूँ मैं, है प्यार क्या मुझको क्या खबर, बस यार नफरत के लायक हूँ मैं.
इकडे विषय एंड झालेला आहे भाऊनो. सेटअप सगळा आता क्लोज करायला घेतलाय आणि हे शेड यांच्यामुळं मला खूप कमी वेळ मिळाला. यांनी फोन उचलला नाही. मी येऊन लोकेशनवर थांबलेलो पण यांनी फोन उचलला नाही, त्यामुळं लेट आलो खूप जास्त. पण ठीक आहे, झाले शेवटची थोडीफार गाणी वाजवली आणि आता आम्ही निघायला लागलेलो आहे जेवायसाठी. 1, 2 आणि 3. 1, 2, 3 चला. डीजे मॉन्टी 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 बोलते सबको बोलते. डीजे स्नॅपी कोल्हापूर स्नॅपी कोल्हापूर बोलते सबको बोलते. बस आपला विषय. कोणाला पाहिजेच काय, कोल्ह्याशिवाय चालत नाही. व्हिडिओ मध्ये घेणार किंवा काही आम्हाला येऊन म्हणते तेवढं लेट का आला आणि आम्ही आलो ना फोन उचलत नाही. काय बोलायचं